नमस्कार मित्रांनो, तुमचे आधार कार्ड नक्की कुठे कुठे वापरले जात आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 2 मिनिटांमध्ये पाहू शकता। तर हे नेमकं कसं पाहायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तत्पूर्वी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। तसेच मित्रांनो, तुम्ही आमचा WhatsApp ग्रुप जॉइन करू शकता, खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे। तर मित्रांनो, तुमचे आधार कार्ड नेमके कुठे कुठे वापरले जात आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये ब्राउझर मध्ये माय आधार किंवा आधार कार्ड सर्च बार मध्ये सर्च करायचे आहे। हे सर्च केल्यानंतर मित्रांनो, तुमच्या समोर एक पेज ओपन होईल। आता इथे तुम्हाला गेट आधार पहिली जी काही वेबसाईट आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा आधार कार्डचं होम पेज, ऑफिशियल पेज तुमच्या समोर ओपन होऊन जाईल। आता इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, इथे बघा माय आधार वर क्लिक करायचं आहे, म्हणजेच इथे माऊस इथे न्यायचा आहे आणि इथे तुम्हाला डाउनलोड आधार एक ऑप्शन दिसेल, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही वेलकम टू माय आधार। आता उजव्या बाजूला तुम्हाला एक ऑप्शन दिसेल लॉग इन, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता इथे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता, आता इथे तुम्हाला लॉग इन टू आधार OTP, इथे तुम्हाला आधार नंबर तुमचा टाकायचा आहे। चला तर मी इथे माझा आधार नंबर टाकून घेतो। मित्रांनो, इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर खालचा जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड तुम्हाला इथे टाकायचा आहे। चला तर मी इथे कॅप्चा कोड टाकून घेतो। कॅप्चा कोड टाकल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही यावर क्लिक कराल तसा तुमच्या जे काही आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी जो काही कॅप्चा कोड आहे तो एरर येत आहे, त्यामुळे इथे मी टाकण्याचा इथे प्रयत्न करत आहे। मित्रांनो, अशा प्रकारे कॅप्चा कोड इथे टाकायचा आहे आणि तुम्हाला खाली लॉग इन विथ OTP वर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर मी जसं सांगितलं की तुमच्या जो काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP पाठवण्यात येईल। 6 अंकाचा OTP असतो मित्रांनो, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। OTP साठी थोडा वेळ लागू शकतो, तर तुम्हाला इथे वेट करायचं आहे। तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येऊन जाईल। मित्रांनो, OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली परत लॉग इन बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। चला तर मी इथे माझा जो काही OTP आहे तो OTP मी इथे टाकून घेतो। OTP टाकल्यानंतर लॉग इन बटनावर जसं तुम्ही क्लिक कराल, इथे तुम्ही पाहू शकता इथे काहीतरी सर्व्हर प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, थोडा इथे वेट करायचा आहे। इथे तुम्हाला बॅक जायची गरज नाही मित्रांनो, जो काही OTP आहे तो तुमच्या जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर येऊन जाईल। तर इथे थोडा वेट करायचा आहे, वाट पाहायची आहे। थोडा इंटरनल प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्हाला इथे बॅक वगैरे काही जायची गरज नाहीये। थोड्याच वेळात जो काही OTP आहे ते तुमच्या मोबाईल नंबरवर येऊन जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो OTP मी इथे टाकून घेतो। पाहू शकता तुम्ही इथे माझ्या मोबाईल नंबरवर OTP आलेला आहे, तर तो OTP मी इथे टाकून घेतो। पाहू शकता मित्रांनो, इथे OTP टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन वर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही लॉग इन वर क्लिक कराल, तुमची जी काही आधारची प्रोफाईल आहे ती प्रोफाईल तुमच्या समोर ओपन होईल, ती तुम्हाला इथे शो करेल। तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे सर्व्हिस मध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसून येतील, जसे की डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, ऑर्डर आधार PVC कार्ड, ऍड्रेस अपडेट। तर तुम्हाला खाली इथे ऑथेंटिकेशन हिस्ट्री वर क्लिक करायचं आहे उजव्या बाजूला। जसं तुम्ही इथे क्लिक कराल तुमच्या समोर एक पेज ओपन होईल। आता इथे तुम्हाला सिलेक्ट मॉड्युलिटी, इथे तुम्हाला ऑप्शन दिसून येतील बायोमेट्रिक अँड OTP। तर तुम्हाला इथे ऑल राहू द्यायचं आहे। ऑल वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता इथे इंटर स्टार्ट डेट आणि इंटर एंड डेट, तर तुम्हाला हिस्ट्री किती तारखेपासून किती तारखेपर्यंत पाहिजेत आहे ती तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे। इथे तारीख सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला इथे पाहू शकता तुम्ही उजव्या बाजूला फेच ऑथेंटिकेशन हिस्ट्री तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही यावर क्लिक कराल खाली तुम्हाला इथे स्क्रोल करायचं आहे। इथे पाहू शकता युअर सिलेक्शन हॅज रिझल्टेड इन 15 ऑथेंटिकेशन, म्हणजे जे काही तुमच्या 50 लास्ट हिस्ट्री आहे ती इथे तुम्हाला 50 हिस्ट्री तुम्हाला इथे दिसून जाईल। इथे पाहू शकता मी OTP द्वारे इथे 6.38% इथे यूज केलेला आहे, म्हणजे इथे हिस्ट्री
मी इथे यूज केलेला आहे आणि बायोमेट्रिकद्वारे मी 89.36% इथे मी बायोमेट्रिकचा यूज केलेला आहे। खाली तुम्हाला इथे पाहू शकता, इथे 3 ऑप्शन दिसून जाईल, जसं की डेमोग्राफिक पण आहे, इथे मी 0% त्याचा म्हणजे यूज केलेला आहे। खाली इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी सिक्युरिटीमुळे ब्लर केलेला आहे। इथे तुमची हिस्ट्री तुम्हाला इथे दिसून जाईल। इथे तुम्ही कुठे किती तारखेला यूज केलेला आहे, OTP द्वारे केलेला आहे की ऑथेंटिकेशन द्वारे केलेला आहे, तुम्ही यूज केलेलं सक्सेस झालेले की अनसक्सेस झालेलं आहे, तुम्ही इथे कोण्या सॉफ्टवेअरद्वारे तुमचा इथे आधार कार्ड यूज झालेला आहे, AUA नेम, सर्व ट्रान्झॅक्शन ID, रिस्पॉन्स कोड सर्व तुम्हाला इथे दिसून जाईल। मित्रांनो, खाली इथे तुम्हाला पेज सुद्धा इथे बदलता येणार आहे, जसं की 1 2 3 खाली ऑप्शन आहेत आणि ही हिस्ट्री मित्रांनो तुम्ही PDF मध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता। खाली आल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसेल डाउनलोड PDF, तर इथे तुम्ही क्लिक करून तुमची जी काही हिस्ट्री आहे ती PDF मध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो इथे मी हिस्ट्री डाउनलोड केलेली आहे। तर आता ही PDF ओपन करण्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही नाव आहे, तुमच्या नावाचे 4 अक्षर हे कॅपिटल मध्ये टाकायचे आहेत। चला तर मी इथे टाकून घेतो आणि कॅपिटल मध्ये तुमच्या नावाच्या सुरुवातीचे 4 अक्षर टाकल्यानंतर तुमची जी काही डेट ऑफ बर्थ आहे, इसवी सन आहे, ते इथे तुम्हाला टाकायचं आहे। चला तर मी इथे टाकून घेतो आणि सबमिट बटनावर क्लिक कराल, ती PDF तुमच्या समोर ओपन होऊन जाईल। अशा प्रकारे मित्रांनो तुमचा आधार कार्ड कुठे यूज होत आहे, तुमच्यासोबत काही फ्रॉड तर होत नाहीये, सर्व डिटेल्स तुम्ही इथे 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईल मध्ये पाहू शकता। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा आधार कार्ड कुठे वापरलं जात आहे हे सुद्धा चेक करू शकता। यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला खाली कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, नाव टाकू शकता। चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।